रामकृष्ण हरी. विठ्ठलाच्या वारीत चालणारा प्रत्येक पाय हा भक्तीचा असतो आणि पंढरीत पोहोचल्यावर प्रत्येक अश्रू हा समाधानाचा असतो. आज मी जी कविता सादर करणार आहे ती फक्त विठ्ठलावरची कविता नाही, तर प्रत्येक वारकऱ्याच्या मनातल्या श्रद्धेची कविता किंवा श्रद्धेचा एक आवाज आहे. वारी म्हणजे फक्त पंढरपूरकडे चालणारा प्रवास नाही, ती अहंकारातून नम्रतेकडे, अस्वस्थतेकडून शांततेकडे आणि माणसांकडून परमेश्वराकडे नेणारी वाट आहे. ऊन असो, पाऊस असो, वारा असो किंवा चिखल, वारकरी कधी थांबत नाही, कारण त्यांच्या पावलांना ताकद शरीराची नसते, तर ती विठ्ठलाच्या नावाची असते. अनेक दिवस चालून जेव्हा विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडते, तेव्हा डोळ्यातून वाहणारे अश्रू हे दुःखाचे नसतात, ते समाधानाचे, भक्तीचे आणि कृतज्ञतेचे असतात. त्या पवित्र भावनेला शब्दात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न. तर विठ्ठलाच्या वारीत चालणारा हा पाय फक्त भक्तीचा नसतो आणि पंढरीत पोहोचल्यावर प्रत्येक अश्रू हा समाधानाचा असतो. तर मी शब्दसुमी तर असं लिहिते की, गळ्यात तुळशी ओठावर हरिनाम, गळ्यात तुळशी ओठी हरिनाम, पायी निघे भक्त सोडून अभिमान. पाऊस वादळ ऊन की अंधार, पाऊस वादळ ऊन की अंधार, विठ्ठल भेटीचा एकच आधार. चिखलात पाऊल डोळ्यात आस, मनात पांडुरंग ओठी विश्वास. थकवा विसरती टाळ मृदुंगात, थकवा विसरती टाळ मृदुंगात, भक्ती उमलते नामाच्या रंगात. रिंगणात धावे प्रेमाचा घोडा, ज्ञानोबा तुकाराम गजराचा झेंडा. जात धर्म सारे मागे पडती, जात धर्म सारे मागे पडती, विठ्ठलाच्या दारी मानसे भेटती. चंद्रभागेच्या तिरी स्नान जे झाले, अंतरीचे सारे मलिनत्व धुवून गेले. रुक्मिणी विठ्ठल उभे विठेवरी, रुक्मिणी विठ्ठल उभे विठेवरी, भरून येती डोळे भक्तांच्या अंतरी. क्षणभर दर्शन अनंत समाधान, क्षणभर दर्शन अनंत समाधान, हरपुनी जाते जन्मोजन्मीचे भान. परतीची वाटही प्रसादत ठरते, परतीची वाटही प्रसादत ठरते, विठ्ठल नाम हृदयात अखंड राहते, विठ्ठल नाम हृदयात अखंड राहते. रामकृष्ण हरी.